तर संजय दिना पाटलांच्या मुजोरीचे विधानसभेमध्ये सुद्धा आता पडसाद दिसतायत। पत्रकारांना धमकीची गंभीर दखल घ्यावी असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। तर मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे। तर नेमका जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या प्रकारावर बघा। या ठिकाणी आता पत्रकारही सुद्धा अडचणीत आलेले आहेत। त्यांनी माहिती मांडायला गेलेत तर त्या पत्रकारांना तुम्ही माहिती का दिली, त्या पद्धतीचं का दाखवलं, त्याच्यावरही या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर आता हमला व्हायला निघाला असेल तर अध्यक्ष महाराज काय चाललंय या महाराष्ट्रात? पत्रकारही सुखरूप नाही आहे महाराष्ट्रात, सुरक्षित नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून आपण नोंद घ्यावी आणि शासनाने याची तातडीनं या विषयाचं निवेदन करावं अशा सूचना आपण द्याव्या। कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलंय असं आहे की प्रचंड तणावाखालीत, कारण का जे काही झालेलं आहे याचा महाराष्ट्राने फार चांगल्या ह्याचा स्वीकार केलेला नाही आहे। पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की उघडपणाने जनता विरोध करते।